डॉक्टर कुमावत सर, कुमावत सर हे डाएटमध्ये प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहेत. संत साहित्याचे अभ्यासक, ज्ञानेश्वरीवरचे त्यांचे अभ्यासपूर्ण प्रवचन आपण ऐकलेली आहेत. ज्ञानेश्वरीतील 9वा अध्याय यावर मागच्या वर्षी सरांनी चैतन्य साधनामार्फत एक खूप छान वर्ग आयोजित केला होता. याशिवाय सर भागवतसुद्धा वाचतात. भजगोविंदमवर त्यांनी खूप छान लेख प्रसिद्ध केलेला आहे आणि चैतन्य मार्फत दिवाळी अंक दरवर्षी पब्लिश होत असतो. त्या दिवाळी अंकामध्ये सरांचा लेख असतो आणि त्याचे संपादक म्हणून सर कार्यरत आहेत. याशिवाय विविध क्षेत्रामध्ये सर नेहमीच अग्रेसर आहेत. सरांनी नवीन जो आपला NEP प्रोग्राम आहे त्यामध्ये पण सरांचा अभ्यास आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी याच्यावरच्या वर्गामध्ये आणि ट्रेनिंग सेशनमध्ये सर कार्यरत असतात. आज पठण करण्यासाठी आपल्याला लाभलेल्या आहेत डॉक्टर धनश्री सबनीस. व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये मॅडम कार्यरत आहेत. निरामी हॉस्पिटल आणि गुरुमिश्री होमिओपॅथिक कॉलेज शेलगाव या ठिकाणी मॅडम कार्यरत आहेत. BHMS MD पर्यंत शिक्षण झालेलं आहे. दासबोधावरील अभ्यासक आहेत. याशिवाय सामाजिक उपक्रमामध्ये मॅडमचा सहभाग असतो आणि त्या विशेष म्हणजे त्या माझ्या बेटर हाफ आहे. मी धनश्री सबनीस मॅडमला विनंती करतो की त्यांनी आवाज येतोय माझा? शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनैः योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययपुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदां नेता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहवपुः श्रीमान् केशवपुरुषोत्तमः सर्वशर्वशिवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः स्वयंभू शम्भुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशो पद्मनाभमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्पष्टा स्तविष्ठस्तविरो ध्रुवः अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षप्रदर्दनः प्रभूतिस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशानप्राणदप्राणो ज्येष्ठश्रेष्ठप्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्ष कृतिज्ञ कृतिरात्मवान् सुरेशशरणं शर्म विश्वरेता प्रजाभवः अहं संवत्सरो व्यालप्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरसिद्धसिद्धिसर्वाधिरच्युतः कृशा कपिरमेयात्मा सर्वयोगविनिसृतः वसुर्वसुमना सत्यः समात्मा संवितः समः अमोघपुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनि शुचिश्रवाः अमृतशाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्वानुर्वीक्षसेनो जनार्दनः वेदो वेदविदं व्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षः धर्माध्यक्षकृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्द्रष्टश्चतुर्भुजः भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः
उपेन्द्रो वामनप्रांशुर्मोघशुचिरुज्जितः अतीन्द्रसङ्ग्रहः सर्वो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधु अतीन्द्रेयो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्निर्देशभुः श्रीमान् अमेयात्मा महाधृतो महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सताङ्गतिः अनिरुद्धसुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः परिचिर्दमनोहंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभसुतपाः पद्मनाभप्रजापतिः अमृतः सर्वदृक्सिंहः सन्धान्ता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मशनः शास्ता विश्रुतात्मा सुरार्यः गुरुर्गुरुर्तमो धामः सत्यसत्यपराक्रमः निमिषो निमशत्रुग्विवाचस्पतिरुदारधिः अग्रनिर्ग्रामणि श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रमर्दनः अहं संवर्तको वर्णिरनिलो धरणीधरः सुप्रसादप्रसन्नात्मा विश्वदृक् विश्वभुक् विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जन्मो नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्टश्रेष्ठपृच्छुषी सिद्धार्थसिद्धसङ्कल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः वृषा हि वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महीन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो महद्रूपः शिपिविष्टप्रकाशनः ओजस्तेजोतीघ्रः प्रकाशात्मा प्रतापनः वृद्धस्पक्षशरो मन्त्रश्चन्द्राशुर्भास्करद्युतिः अमृतांशुद्भवो भानुशशबिन्दुः औषधं जगतस्येतुः सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदप्रभुः युगाधिकुदावर्तो नैकमायो महाशनः अदृशो अव्यक्तरूपश्च सहस्रजिदनिन्तजित् इष्टो विशिष्टशिष्टेष्ट शिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतप्रथितप्राणः प्राणदो वासवानुजः अपान्निधिरधिष्ठानः प्रमत्तप्रतिष्ठितः स्कन्दस्कन्दधरो धूर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुरादिदेवः पुरन्दरः अशोकस्तारणस्तारः शूरः शौरिर्जनेश्वरः अनुकूलश्च तावर्तः पद्मनिपेक्षणः पद्मानभोरविन्दाक्ष पद्मगर्भशरीरभृत महादिक्रुधो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलशरभो भीमः समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः उद्भवक्षोभनो देवः श्रीगर्भः परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो भुवः व्यवसायो व्यवस्थानः संस्थानस्थानदो ध्रुवः परिद्धि परमस्पष्टस्तुष्टः पुष्टः शुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नलः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठपुरुषप्राणः प्राणदः प्रणवपृथुः हिरण्यगर्भशत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुसुदर्शनः कालः परमेष्टि परिग्रहः उग्रसंवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थानो प्रमाणं बीजमव्ययम् अर्थो अनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विन्नस्थविष्टोभिर्धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमक्षामः समीहनः यज्ञ इज्जो महेज्जक्ष क्रतुः सत्रं सतां गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुव्रतः सुमुखः सूक्ष्म सुघोषः सुखुदः सुहृत् मनोहरो जितक्रेदो वीरबाहुर्विदारणः स्वापनस्वशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मकृद्धर्मी सदक्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः गभीस्तिनेमि सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः
आदिदेवो महादेवो देवेषु देवभृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमपुरुजित्पुरुषोत्तमः विनयोजय सत्यसन्धो दाशार्हः सात्वतां पतिः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो अमितविक्रमः अम्भो निधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अशो महारस्वाभाव्यो जितामित्रप्रमोदनः आनन्दो नन्दनन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिशदशाध्यक्षो महाशृङ्गकृतान्तकृत महावराहो गोविन्दः सुषेणः कनकाङ्गदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः वेदास्वाङ्गोजितः कृष्णो दृढः सङ्कर्षणोच्युतः वरुणो वारणो वृक्षपुष्कराक्षो महामनाः भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वाखण्डपरशुर्दारुणो द्रविणप्रदः दिवि स्पृक्तविदुग्वासो वाचस्पतिरयो निजः तिसामासामगस्साम निर्वाणं भेषजं च सन्न्यासपृच्छमशान्तो निष्ठा शान्तिपरायणं शुभाङ्गशान्तिदस्रष्टा कुमुदः कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपति श्रीमतांवरः श्रीधश्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान् लोकत्रयाश्रयः कक्षस्वङ्गशतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिच्छिन्न संशयः उदीर्न सर्वतश्चक्षुर्निशः शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः अचीर्ष्मान् अर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतीरथः प्रद्युम्नो मितविक्रमः कालनेमि निहावीरः शौरिशूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिहा हरिः कामदेवः कामपालः कामी कान्तकृतागमः अनिर्देशवपुर्विष्णुर्वीरो अनन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः ब्रह्मविद्ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः स्तव्यस्तव्यप्रियस्तोत्रं स्तुतिस्तोतारणप्रियः पूर्णपुरयिता पुण्यकीर्तिर्नामय मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमनाहविः सद्गतिः सत्कृतिः सत्ता सद्बुद्धिः सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुयामुनः भूतावासो वासुदेवः सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोधा पराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्तः शतमूर्तिशताननः ऐकोनैकसवक्तः किं यतत्पदमनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्दनाङ्गदी वीरहाविषमशून्यो भूताशीरचलश्चलः अमानीमानदो मान्यो लोकस्वामीति लोकदृक् सुमेधा मेघजो धन्यः सत्यमेधाधराधरः तेजो वृषो द्युतिधरः सर्वशस्त्रभृताम्बरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकपात् समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिः शुभाङ्गो लोकसारङ्गस्तुतन्तुः सन्तुवर्धनः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवः सुन्दो रत्ननाभः सुलोचनः अर्को वाजसनशृङ्गी जयन्तः सर्वविजयी सुवर्णबिन्दुरक्षोभ्यः सर्ववागीश्वरेश्वरः महारुदो महागर्तो महाभूतो महानिधिः कुमुदः कुन्दरः कुन्दः पर्जन्यः पावनोऽनिलः अमृतांशो मृतवपुः सर्वज्ञः सर्वतोमुखः
सुलभस्सुरदसिद्धशत्रुजिच्छत्रुतापनः न्यग्रोधोदुम्बरोश्वस्तश्चाणूराधनिषूदनः सहस्रार्चिः सप्तजिह्वः सप्तयधा सप्तवाहनः अमूर्धरणघोञ्चिन्तो भयकृद्भयनाशनः अनुर्बूहतुषस्थूलो निर्गुणो महान् अद्रुतस्वद्रुतस्वास्य प्राग्वंशो वंशवर्धनः भारभृत्कथितो योगी योगिशः सर्वकामदः आश्रमश्रमनक्षामः सुपर्णो वायुवाहनः धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयिता दमा अपराजितसर्वसहो नियन्ता नियमो यमः सत्त्ववान् सात्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः अभिप्रायप्रियाहोर्ह प्रियकृतप्रीतिवर्धनः विहाय सगतिर्ज्योतिः सुरुचिर्हुतभुक् विभुः रविविरोचनः सूर्यस्तविता रविलोचनः अनन्तो हृतभुग्भोक्ता सुखदो नैकजोग्रज अनिर्विण्णः सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः सनात् नतमः कपिलः कपिरप्यः स्वस्तितः स्वस्ति पृथ्वस्ति स्वस्ति भुक् स्वस्ति दक्षिणः अरौद्रो कुण्डली चक्रे विक्रम्योर्जितशासनः शब्दातिगः शब्दतः शिशिरः शर्वरीकरः अक्रूरप्पेशलो दक्षो दक्षिणक्षमिनाम्बरः विद्वत्तमो वितक्षयः पुण्यश्रवणकीर्तनः उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः रक्षणः सन्तो जीवनपर्यवस्थितः अनन्तो रूप अनन्तश्रीर्जितमन्युर्भयापवः चतुरस्थो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनादिर्भूर्भवो लक्ष्मी सुवीरो रुचिराङ्गदः जननो जनजन्मादिर्भीमो भीमपराक्रमः अधारनिलयो धाता पुष्पहासप्रजागरः ऊर्ध्वगसत्पथाचारः प्राणदप्रणवप्पनः प्रमाणं प्राणनिलय प्राणभृत्प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्ममृत्युजरातिगः भूर्भुवस्वस्तरुस्तारः सविता प्रपितामहः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः यज्ञभृत्यज्ञपृत्युक्ति यज्ञभुक्यज्ञसाधना यज्ञान्तकृतगुह्य मन्नमन्नाद एव च आत्मयोनि स्वयं जातो वैखानः सामगायनः देवकी नन्दनस्रष्टा क्षितिशः पापनाशनः शङ्खबृन्नन्दकी चक्री शारङ्ग धन्वा गदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्य सर्वप्रहरणायुध ॐ नम इति वनमाली गदीशाङ्की शङ्खी चक्री च नन्दकी श्रीमान् नारायणो विष्णु वासुदेवोऽभिरक्षतु ॐ नम इति. धन्यवाद मॅडम. आणि आता आपल्याला मी प्रमुख महोत्सवांना विनंती करतो की त्यांनी अनम्यूट होऊन आपला 10 श्लोकांचं विवेचन सुरू करावं. मी स्क्रीन शेअर करतो. कुमावत सर एक मिनिट. हां आवाज येतो सगळ्यांना. समोर या. हो लावतो. आली आहे. दिसते ना PDF दिसते स्क्रीनवर. बरं करतो एक ना. ठीक आहे. ओके यस यस हॅलो व्हेरी गुड श्री कृष्ण हरे मुरारे श्री गोविंद हरे हरे
हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे गोविंद हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे गोदारी श्री ज्ञानदेव तुकाराम चल पुढे घ्या जरा. हा तुम्ही पुढे येऊन बसा ना इकडे असे. खाली बसा तर खाली बसा. गुरुनाथ भगवान की सब संतन की जय हा ज्यांना तिथे सोफ्यावर बसा. गुरुर्ब्रह्मा ज्याला बसताच येत विष्णू नाही. गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म बाकी सगळे बंद तस्मै करा. श्री गुरुवे नमः. प्रस्तुत आपल्या विष्णू सहस्त्रनाम चिंतन वर्गात सर्वप्रथम त्यांचं इंटरनेट नाही. सबनी साहेबांनी जेव्हा ही संकल्पना आणली त्यावेळेस एक पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने निश्चितच हा स्तुत्य उपक्रम आहे आणि त्याला लगेच अनुमोदन दिलं आणि सबनी साहेबांनी अतिशय सुंदर त्याचं नियोजन केलं आणि चैतन्य साधना आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने आणि सर्वांच्या सहकार्याने आपण बोलतात तिसरा दिवस उजाडला आहे. आज ज्यांनी विष्णू सहस्त्रनामाचं वाचन केलं त्या डॉक्टर धनश्री सबनीशताई अतिशय सुंदर स्पष्ट उच्चार आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सादरीकरण केलं. 3ही दिवसात एक शब्दासोबत मी सुद्धा माझं पोट आणि नजर फिरवत होतो आणि कानावरती शब्द पडत होते. अतिशय 30 ते 22 मिनिटांमध्ये संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम आपल्याला या पुरुषोत्तम मासामध्ये निश्चित आपण ते ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. आणि एक काम चांगलं केलं ते म्हणजे हे सगळे जे श्लोक आहेत हे श्लोक सर्वांना त्यांनी मोबाईल बंद करा. सगळे मोबाईल बंद करा. धन्यवाद. आणि त्यामुळं माझ्यासह सर्वांना डॉक्टर सबनीस साहेबांनी अभ्यासाला लावला. मी सुद्धा कधी विचार केला नव्हता, मात्र या निमित्ताने घेऊन बसून शब्दाचा काय अर्थ हो दीदी आणि मी स्वतः लिहूनही काढला. लांब ठेवतो. म्यूट करा, सुचिताताई म्यूट करा, सुचिताताई म्यूट करा, आपला फोन म्यूट करा. सुचिताताई हा हा झालं म्यूट. माझी विनंती आहे सर. त्यामुळे या 10 श्लोकांचा जो अर्थ आहे तो आपण आता बघूया. 21वा जो श्लोक आहे त्यामध्ये पहिला शब्द येतो मरीची. मरीची हा शब्द येतो. मरीची धर्मनो हंस हा उत्तम हा शब्दाचा जो अर्थ होतो मरीची शब्दाचा अर्थ होतो सूर्याचे पहिले किरण. मरीची असा त्याचा अर्थ होतो शब्दशः अर्थ. किंवा ज्याला आपण म्हणतो आपल्या ग्रामीण भागामध्ये तांबड फुटलं म्हणजे ताम्रवर्ण असा शब्द आहे. ताम्रवर्ण. तर ताम्रवर्ण जे म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी सूर्याचा प्रकाश असतो त्याला मरीची असा एक शब्द अर्थ. आणखी एक आहे की सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हा सृष्टीचं पालन करण्याकरता सप्तऋषींना सांगितण्यात आलं होतं. तर सप्तऋषी ते पाहत होते. त्या सप्तऋषीपैकी पहिले जे ऋषी आहेत त्यांचं नाव आहे मरीची. असे वेगवेगळे संदर्भ एक शब्द आहे मरीची. दुसऱ्या क्रमांकाचं जे नाव आहे त्याला दमनाहा. दमन
म्हणजे दांत, हा आपल्या समोर आले पा स्क्रीनवर आपला दमन म्हणजे दांत शिक्षित करणारा किंवा संसार दुःख निवारण करणारा दमना परमात्म्याचं नाव आहे. परमात्मा हा संसाराचं दुःख निवारण करणारा असतो म्हणून त्याला दमना हा असा शब्द वापर. निर्धारित मार्गाने जो भटकला असेल तर त्याला नियंत्रित करणारा सुद्धा भगवान परमात्मा आहे. त्याला दंडित करणारा भगवान परमात्मा आहे म्हणून दमना हा त्याचं दमन आहे म्हणून सगळं विश्व व्यवस्थित चाललेलं आहे म्हणून त्याचं एक नाव आहे दमना. तिसरं नाव आहे हंस. जो हंस तुम्हाला कल्पना असेल हंसाचं एक वैशिष्ट्य आहे की हंसाला जर पाणी दूध एकत्रित करून प्यायला दिलं तर तो फक्त दूध पितो, पाणी जागेवर ठेवतो. त्याला आपण विवेक म्हटलेला आहे. मीर क्षीर विवेक युक्त असा तो हंस. तसा आमचा परमात्मा सुद्धा कसा आहे तर हंस म्हणजे विवेक युक्त आहे. स म्हणजे पता स म्हणजे आणि तद्रूप परमतत्व स या शब्दात म्हणजे ज्ञान स्वरूप म्हणजे काय एक महात्मा सोहम तो श्वास सोडतो तर तो जो आहे सोहम महामंत्र आहे. तो हंस ज्ञान हंस एक परमात्म्याचं नाव आहे जो विवेकयुक्त आहे. सुपर्ण हा असं एक त्याला नाव आहे. तर शाब्दिक अर्थ असा होतो की आकर्षक पंख असणारा. सुपर्ण म्हणजे आकर्षक पंख असणारा. आता इथं लाक्षणिक अर्थ शाब्दिक अर्थ वेगळा आणि लाक्षणिक अर्थ वेगळा. आता काय घ्यायचं सागराच्या किंवा भवसागराच्या पलीकडे घेऊन जातो त्याला म्हणायचं सुपर्ण. परमात्म्याचं नाव आहे. परमात्म्याचं नामस्मरण जो करतो तो सुपर्ण प्रमाणे अगदी त्या पंखाप्रमाणे काम करून त्या नामधारकाला त्या साधकाला भवसागराच्या पलीकडे पुढचं नाव आहे भुजगोत्तम. भुजगोत्तम म्हणजे शब्दाचा अर्थ जर घेतला तर सर्पाचा स्वामी असं म्हटलेलं आहे. खरं म्हणजे शेष नारायण असं आपण त्याला म्हणतो. शेषावर झोपलेला तो भगवान विष्णू भगवान नारायण त्या सर्पाचा ज्याच्यावर ते स्वामी आहे हा त्याचा शाब्दिक अर्थ काढता येईल आपल्याला. आणि लाक्षणिक अर्थ जर करायचा असेल तर भुजंग म्हणजे काळ. भुजंग ही उपमा काळाला दिलेली. जो सृष्टीकर्त्याला निर्माण करतो तो सृष्टीला गिळूनही टाकू शकतो म्हणून तो भुजगोत्तम आहे. त्या परमेश्वराला भुजगोत्तम असं नाव का शोभणार नाही. तो सृष्टीचा उत्पत्ती करताही आहे, तो सृष्टीचा सांभाळ करताही आहे, तो सृष्टीचा नाश करता सृष्टीला संपवणारा नष्ट करणारा म्हणून त्या भगवंताला भुजगोत्तम हे नाव सुद्धा शोभून दिसत. पुढे आहे हिरण्यनाभ. हिरण्यनाभ याच्यामध्ये नाभीवाला असं त्याला काय होतं शब्दशः अर्थ होतो त्याचा. ज्याची नाभी सुंदर आहे किंवा त्याचा लाक्षणिक अर्थ असा करता येतो की नाभीतून सृष्टीकर्त्याला करणारा धारण करणारा असा तो हिरण्यगर्भ म्हणजे हिरण्यनाभ. नाभ नभ म्हणजे नाभी आणि ती परमात्मा नाभीतून ब्रह्मदेवाने निर्माण केलं आणि ब्रह्मदेवाला सृष्टीची उत्पत्ती करायला लावली. ब्रह्मदेवाला सृष्टी ज्या ज्या कमळातून त्यांचा जन्म लाक्षणिक अर्थ असा करता येतो की सृष्टीकर्त्यालाही सुतप हा म्हणजे सर्वोच्च ज्ञानाने युक्त असते. निरंतर चिंतन करणार किंवा निष्काम भावनेने केले जाणारं जे तप आहे
त्याला सुद्धा सुतप, त्याची जर फोड केली विग्रह केला तर सु म्हणजे चांगला आणि तप जो चांगला तप करतो असा भगवान परमात्म्याशिवाय दुसरा कोण असू शकणार नाही. त्यानंतर आहे म्हणजे पद्मनाभ असं त्याचं हे आहे, पद्मनाभ त्याचं नाव आहे.